नमस्कार महाराष्ट्र, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आहे रविवार म्हणजेच मिसळवार. आम्ही आलो होतो चंद्रविलास उपाहारगृहामध्ये. हे 70 वर्ष जुनं ठिकाण आहे आणि इथे मिसळ त्याचबरोबर पालक भजी खूप छान मिळते. यांचं इन हाऊसच आहे. शेव वगैरे ते तिथेच बनवतात, त्यामुळे तो जो फ्रेशनेस आहे तो नक्कीच जाणवतो. हे त्यांचं मेन्यू आहे ज्याच्यामध्ये छोट्या मोठ्याच गोष्टी आहेत, जास्त काही नाही आहे एक्स्ट्रा. आणि इथे मिसळ म्हणता येईल नो नॉनसेन्स मिसळ ज्याला म्हणतात तशी ही मिसळ होती. जास्त काही तिखट नव्हती. तुम्हाला तिखट आवडत असेल तर मे बी तुम्हाला नाही आवडणार, पण ही रोज खाण्यासारखी मिसळ होती. त्याचप्रमाणे पालक भजी सुंदर होती. चहाही छान होता. आता म्हटलं मिसळ खाऊन झाली, आता काय करावं, 2-3 दिवस तर मी घरीच आहे. मग म्हटलं आपण जाऊयात आता सिंहगडावरती. बारीक बारीक पाऊस येत होता, त्यामुळे पावसाची मजा घेत आम्ही विचार केला की आज भिजायला म्हणून आपण सिंहगडावर जाऊ शकतो. मध्ये हे धरण दिसलं, बघितलं तर काठोकाठ भरलेलं आहे धरण, आणि तरीही पुण्यामध्ये पाण्याची टंचाई. आता काय बोलणार. नंतर म्हणलं ह्या धरणाची मजा घेत घेत आम्ही सिंहगडावरती पोचलो. लहानपणी जेव्हा मी शाळेमध्ये होते ना, तेव्हा आमच्या 2 सहली जायच्या. एक असायची मोठी सहल, म्हणजे जानेवारीमध्ये ती असायची गॅदरिंगनंतर, आणि एक असायची 1 दिवसीय अशी सहल, ज्याला वर्षाविहार असं म्हटलं जायचं. सो लहानपणी त्या पर्टिक्युलर दिवशी आम्ही चिंब भिजायचो, म्हणजे भिजण्याचाच तो दिवस असायचा वर्षाविहार. सो आता शाळा तर सुटली, पण म्हणलं आपण वर्षाविहार तर करूच शकतो. त्यामुळं थोडा पाऊस पडत होता. म्हटलं सिंहगडावरती आपण वर्षाविहाराचा आनंद घ्या. तुमच्याही शाळेत असं काही होतं का, मला नक्कीच कळवा. पाऊस पडल्यामुळे इथं धुकं होतं, पुढचं काहीच दिसत नव्हतं. पुणे दरवाजामधून आम्ही एंट्री घेतली. हा आहे तो पुणे दरवाजा. इथे माहितीही लिहिलेली आहे, म्हणजे पुण्यातून आपण जेव्हा आतमध्ये जातो तर ते एंट्रीची जी कमान आहे तो आहे पुणे दरवाजा. सिंहगडावरती एवढं जास्त चालायचं नाही. माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक हा मी सिंहगडावरच केला होता माझ्या वडिलांबरोबर. त्यामुळं या जागेचं जे महत्त्व आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि खूप जवळची जागा आहे माझ्यासाठी. देवटाकीत लहानपणी आम्ही यातलं गोड पाणीही पिलं होतं. आता नाही पिऊ शकत. कल्याण दरवाजाही पाहिला. कल्याण दरवाजानंतर आसपास तिथे 2 बुरुजही आहेत, तेही आपण पाहू शकतो. कलावंतीनी बुरुज आणि झुंजार बुरुज. सो हा आहे तो कल्याण दरवाजा. आणि पाणी पडत होतं, मला काही रेकॉर्ड करायचा मोह आवरला नाही, म्हणून मी हेही रेकॉर्ड केलं. हा आहे कलावंतीन बुरुज आणि खालच्या साईडला आपल्याला झुंजार बुरुज दिसेल. मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. याचं स्ट्रक्चर किती सुंदर आहे अजूनही, म्हणजे आहे तसंच आहे. पूर्वीचं बांधकाम किती छान होतं आणि आता सगळे ब्रिज कोसळायला लागलेत. हे आहे झुंजार बुरुज, जो खालच्या साईडला आहे ना तो. तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खुला रंगमंच जिथे आहे तिथे एवढं वारं होतं की असं वाटत होतं आता उडूनच जाईल कोणीतरी. इथे जोरजोरात पाऊस यायला लागला होता. मग म्हटलं आता आपण काहीतरी खाऊयात. भाकरी खायला. सो आम्ही गेलो. इथली जी फेमस आहे पिठलं भाकरी, ही होती स्पेशल थाळी. याच्यामध्ये पिठलं भाकरी आणि 2 भाज्या होत्या, म्हणजे वांग्याचं भरीत आणि मटकीची भाजी. सो असा होता माझा दिवस. मी जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकले कारण खूप पाऊस यायला लागला होता. तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.